नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मित्रमैत्रिणींनो, एक सोशल मीडियावर एक पोस्ट बघितली आणि माझ्याही मनात तोच प्रश्न पडलेला आहे. मराठा लोक एवढ्या तीव्रपणे आरक्षणाची मागणी करतायत आणि वेगवेगळ्या आयोगांनी स्पष्ट केलेलं आहे. कुठल्याही आयोगाने असं कधीही म्हटलेलं नाही आहे की मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही. मराठ्यांना आरक्षणाची गरजच आहे हेच प्रत्येक आयोगाने सांगितलं आहे आणि हे सगळे रीतसर सरकारी ऑफिशियल आयोग आहेत, इन्क्लुडिंग राणे आयोग असेल किंवा जे कुठले आयोग असतील. आता एवढं सिद्ध झालेलं आहे आणि मराठा समाज हा हिंदू या बॅनरखाली येतो. मग हिंदू लोक, महाराष्ट्रातले बहुसंख्य हिंदू लोक, बहुसंख्य समाजाचे हिंदू लोक आरक्षणाची मागणी करत असताना हिंदूंच्या नावाने राजकारण करणारे, हिंदूंच्या नावाने मोठमोठ्या गोष्टी करणारे जे संघटना आहेत, उदाहरणार्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, ही वाहिनी, ती वाहिनी, ही सेना, ती सेना, ह्या कुठल्याही संघटना मराठ्यांना आरक्षण मिळावं याच्यासाठी रस्त्यावर का उतरत नाहीयेत? मुसलमान लोक रस्त्यावर उतरलेत मराठ्यांच्या आरक्षणाच्या समर्थनार्थ. बौद्धांनी आणि त्यांचे जे काय राजकीय सामाजिक संघटना आहेत त्यांनी देखील समर्थन जाहीर केलं आहे. अनेक ओबीसी संघटनांनी समर्थन जाहीर केलंय. त्यांनी म्हटलंय की तुम्ही आरक्षण वाढवा आणि मराठ्यांना नक्की आरक्षणामध्ये समाविष्ट करा, त्यांना आरक्षणाची गरज आहे. इतर सगळ्या जाती जमातींनी कोणीही मराठ्यांच्या आरक्षणाचा विरोध केलेला नाही, समर्थनच केलेलं आहे. परंतु अशा परिस्थितीत RSS की ज्या संघटनांमध्ये भरपूर मराठा लोक वेगवेगळ्या पदांवर कामं करतात, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल याच्यामध्ये मराठी मोठ्या संख्येने कामं करतात. या वेगवेगळ्या सेना, वाहिन्या याच्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद याच्यात मराठी विद्यार्थी आहेत विद्यार्थी संघटनेमध्ये. या कुठल्याही संघटनेने का मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर येऊ नये? आंदोलन जे होतात, जे उपोषणं होतात तिथे जाऊन समर्थन करावं किंवा हे जे वेगवेगळे धारकरी फिरकरी जे गट आहेत यांनी ऑफिशियली येऊन मोठ्या संख्येने रस्त्यावर यावं, उपोषणाला साथ द्यावी. असं कधीही का होत नाही? राजपूत लोक आरक्षणाची मागणी करतात. राजपूत लोकांच्या कुठल्याही आरक्षणाच्या मागणीमध्ये हे संघटन का येत नाहीत? धनगर आरक्षण मागणी करतात, पटेल आरक्षण मागणी करतात, जाट आरक्षण मागणी करतात. या कुठल्याही समाजाच्या की जे हिंदूंच्या अंतर्गत मेजॉरिटी समाज आहेत, बहुसंख्य समाज आहेत त्या राज्यांमधले, तरी सुद्धा हे हिंदुत्ववादी जे संघटना आहेत ज्यांना आपण मनुवादी किंवा ब्राह्मणवादी संघटना म्हणतो, हे का समर्थनार्थ येत नाहीत? याचा अर्थ असा आहे का की ते मराठ्यांना, धनगरांना, राजपूतांना हिंदू समजत नाहीत? मग हिंदू समजत नाहीत तर मग तुम्ही त्यांना वेगवेगळ्या राजकीय कारणांसाठी, आंदोलनांसाठी, कुठे दादागिरी करायची आहे, कुठे दंगली करायच्या आहेत, इथे कसे तुम्ही सहभागी करून घेतात? इथे तुम्हाला ते सैनिक म्हणून हवे असतात दमदाटी करायला, मुस्लिमांच्या विरोधात, दलितांच्या विरोधात, आदिवासींच्या विरोधात. आणि तुम्ही जेव्हा त्यांच्या हक्कांची वेळ येते, शेतकऱ्यांच्या हक्कांची वेळ येते, सैनिकांच्या हक्कांची वेळ येते किंवा वेगवेगळे जे गरीब, दलित, महिला, वेगवेगळ्या लोकांच्या हक्कांची जेव्हा वेळ येते, त्यांच्यावर अन्याय होतो, ते डावलले जातात, तेव्हा RSS, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि वेगवेगळ्या त्यांच्या ज्या संघटना आहेत या का या शेतकऱ्यांच्या, या कामकऱ्यांच्या, मराठ्यांच्या, राजपूतांच्या हक्कासाठी लढायला रस्त्यावर का येत नाहीत? त्यांच्यासाठी एक दिवसाचं उपोषण का नाही करत? त्यांच्यासाठी मोहन भागवत का स्टेटमेंट करत नाहीत की आमचा पाठिंबा आहे या आंदोलनाला? का सांगत नाहीत तुम्ही सरकारला केंद्रामध्ये की अरे यांचं आरक्षण वाढवून द्या? जसं तुम्ही 10% सवर्णांचं आरक्षण न मागणी, न आंदोलन करता, न उपोषण करता डायरेक्ट लागू करून दिलं, तसं तुम्ही या मागासलेल्या शैक्षणिक, आर्थिक आणि इतर दृष्टीने सामाजिक-दृष्ट्या मागासलेल्या गटांसाठी का नाही सांगत मोदी सरकारला की यांच्यासाठी पण 10-15% जी मर्यादा आहे ती वाढवून टाका? जर तुम्ही 50% मर्यादा सवर्णांसाठी, ब्राह्मण आणि याच्यामध्ये मेनली जे असतात ते बनिया लोक असतात, जातात या आरक्षणामध्ये, तर यांच्यासाठी तुम्ही मागणी न करता जर करून दिलं तर तुम्ही मराठ्यांसाठी का नाही करायला लावत मोदी सरकारला, RSSचे लोक? मला खूप मोठा प्रश्न पडतो हा. म्हणजे जेव्हा मतं हवी असतात, जेव्हा यांना सैन्य हवं असतं, मोठा ग्रुप हवा असतो, झुंड हवी असते दादागिरी करायला, मतदान करायला, राजकीय पाठबळ मिळवायला, तेव्हा मराठे, राजपूत, धनगर, वंजारी, जाट, पटेल हे सगळे लोक यांना हवे असतात. आणि जेव्हा याच लोकांना आरक्षण द्यायचं असतं
त्यांचे हक्क द्यायचे असतात, शेतकऱ्यांना त्यांचे हक्क द्यायचे असतात, त्यावेळेला हे हिंदू राहत नाहीत. म्हणजे हिंदू केव्हा राहतात लोक? जेव्हा भाजपा RSSला मतदान हवं असतं तेव्हा, मुसलमानांना घाबरवायचं असतं, ख्रिश्चनांना घाबरवायचं असतं तेव्हा, आणि जेव्हा हेच हिंदू लोक आरक्षण मागतात त्यावेळेला ते हिंदू राहत नाहीत. म्हणजे RSS आणि BJP हे संघटना आणि त्यांचे वेगवेगळे संघटना हे टिपिकल 100% ब्राह्मणवादी अजेंडा चालवतात, आरक्षण विरोधी. मात्र त्यांची स्वतःची स्थापना करण्यासाठी याच सगळ्या छोट्या मोठ्या गटांना सोबत घेऊन हिंदुत्वाच्या नावाने भुलवतात आणि स्वतःची ताकद वाढवून घेतात. आणि सत्ता आल्यानंतर जेव्हा लॅटरल एंट्री होते तेव्हा 90 ऑफिसर्समध्ये फक्त 3 OBC असतात. OBC मध्ये मराठा, जाट, कुणबी वगैरे. मराठा तर अजून नाही आहेत. म्हणजे तुम्ही 90 मध्ये फक्त 3 अधिकारी यांचे घेता. SC ST तर दूरच सोडा. लॅटरल एंट्री मधून जे अधिकारी घेतात त्याच्यात सगळे तुम्ही सवर्ण घेतात, ते पण RSSचे बहुतांश ब्राह्मण लोक घेतात. तुमचे जे राष्ट्रपतीचं कार्यालय, प्रधानमंत्रीचं कार्यालय, इथले सगळे जे टॉप ऑफिसर्स आहेत हे सवर्ण आहेत. इथे मराठा, कुणबी, माळी, साळी, वंजारी, धनगर हे कोणीच नाहीत. SC ST पण नाहीत. मग तुम्हाला हे लोक हिंदू नावाने फक्त मतांसाठी हवे असतात आणि त्यांचं आरक्षण हक्क याच्यासाठी ते नको असतात. म्हणूनच तुम्ही त्यांच्या शाळा बर्बाद करायला निघालेले आहेत. म्हणूनच तुम्ही सरकारी नोकऱ्या की ज्या आरक्षण देतात, या लोकांना प्रतिनिधित्व देतात, त्या बर्बाद करायला निघाले आहेत. फक्त तुम्ही यांना जे त्यांचं मत निवडून येऊ शकणारे कॅन्डिडेट असतात, आमदार, खासदार, या लोकांना फक्त तुम्ही निवडण्याचे तिकीट देतात, कारण तिथे तुम्हाला पर्याय नाही. मात्र निवडून गेल्यानंतर हे सगळे मराठा, धनगर, माळी, कोळी, पटेल हे जे नेते असतात SC ST मधले सुद्धा, यांना तुम्ही अत्यंत गुलामगिरीने वागवतात. यांना कुठलेही महत्वाचे खाते देत नाहीत. खाते दिले तरी तिथे जे अधिकारी असतात ते तुमचे सवर्ण असतात, ते RSSचे ब्राह्मण लोक असतात आणि त्यांच्या मर्जीनेच सगळा कारभार चालतो. मोदी सांगतील तसेच कारभार चालतात, RSS सांगेल तेच कामं होतात. म्हणजे तुम्ही ह्या लोकांना मूर्ख बनवता आहात, असं माझं स्पष्ट मत आहे. मला तरी असंच वाटतं. मराठ्यांनो, राजपूतांनो, धनगर, माळी, कोळी जे कोण असतील, तुम्ही सगळ्यांनी विचार करा या गोष्टीचा की RSS BJP ही हिंदुत्व नावाने सगळ्यांना मूर्ख बनवते आहे. मला महात्मा फुलेंचं शेतकऱ्यांचं कसं हे पुस्तक आठवतं, मला सार्वजनिक सत्यधर्म आठवतं, मला जे त्यांचे जे काय ब्राह्मणवादावरचे सगळे ग्रंथ आहेत ते आठवतात. आणि याच्यावरून आज प्रॅक्टिसमध्ये RSS BJP काय करतंय हे तंतोतंत जुळतंय असं आठवतं. तुम्ही तुमचा विचार करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणींनो.